लोक काय आहे ज्याचं जास्त कामं होत्यात त्याच्याकडे लक्ष देतात. यड्रावकरांचं शक्यतो भाजपकडे राहणार त्यांनी. इथली निवडणूक रंगतदार होणार आहे. की ह्याच्या आधीच सगळा विकास झालेलाच हा भाग आहे. यड्रावकरांच्याकडे आता सक्षम उमेदवार चांगला आहे, म्हणजे बाबा उमेदवार मिळणार झाले असं झालं. आणि यड्रावकरांनी महायुतीची मोठ बांधायला चालू केलेली आहे. सध्या तर वातावरण यड्रावकरांचं चांगलं आहे. जी आता नांदणीत विकास कामं झाल्यात त्या विकास कामावर मी जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला मतं मागणार आहे. विकास काय थांबलेला नाही. कोण विकास कामे केला तुम्ही? यड्रावकरांनी. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. मी सध्या उभा आहे नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आणि या नांदणी गावामध्ये आहे. शिरोळ तालुक्यामध्ये असणारे नांदणी गाव आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. नांदणी हे संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध झालेलं गाव आहे. कारण त्याचं कारण होतं इथली माधुरी हत्तीन. इथल्या माधुरीने हत्तीनीला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वनकरामध्ये नेण्यात आलं आणि नांदणी हे गाव संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध झालं. या नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने इथं वातावरण नेमकं कसं आहे, कारण या मतदारसंघामध्ये धरणगुत्ती, नांदणी, जांभळी, हरोली हे गावं येतात आणि नांदणी सर्वात लोकसंख्येनं मतदारसंख्येनं मोठा असणारा गाव आहे. 30,000 30 ते 35,000 मतदारसंख्या असणारा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललंय, कारण एकेकाळी हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला असणार हे गाव. कारण परवा दिवशी स्वाभिमानीचे जे सागर शंभू शेट्टी होते त्यांनी यड्रावकर गटामध्ये प्रवेश केलाय. त्यांनी मागची जिल्हा परिषद निवडणूक लढवलेली. काँग्रेसचे शेखर पाटील आणि भाजपचे राजेंद्र नाईक निंबाळकर या तिघांच्या ती जिल्हा परिषदेची निवडणूक होती आणि भाजपची बाजी त्या निवडणुकीमध्ये झाली होती. मात्र आता नांदणी आणि यड्राव आता हे वेगवेगळे मतदारसंघ झाले आहेत. नागरिकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, कसा हवा आहे त्यांना इथला जिल्हा परिषदेचा सदस्य, कुणाकुणाची नावं चर्चेत आहेत. कारण फॉर्म भरण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक आहेत. 21 तारखेला शेवट मुदत आहे आणि या अनुषंगाने आपण कुणाची नावं चर्चेत आहेत, कोण इथून इच्छुक आहे हे आपण नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सायंकाळची पारावरती बसलेली सायंकाळच्या वेळेला नांदणीतली मंडळ आहेत, बघूया काय म्हणतात, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. सर्वांना नमस्कार, आपलं स्वागत आहे KK न्यूज मध्ये. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला बिगुल वाजलेला, अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि 3 दिवसाचा अर्ज भरायला शिल्लक आहेत. फास्ट प्रोसेस आहे. नांदणी जिल्हा परिषद मतदारसंघात सध्या काय वातावरण आहे, कारण हा मतदारसंघ अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी राखीव आहे, ST साठी राखीव आहे. काय सध्या मतदारसंघामध्ये वातावरण आहे? मतदार म्हणजे आता उमेदवार हुडकाय शोधायचं काम चालू आहे. सध्या उमेदवार अजून काय दिसत नाही. सध्या तर वातावरण यड्रावकरांचं चांगलं आहे. शोधायचा प्रयत्न केला असं का म्हणतं, कारण अनुसूचित जमाती महिला आरक्षण आहे. महिला आरक्षण आहे. मग तिथं कोण ह्याच्या जागेसाठी कोण इच्छुक आहेत नाही भागात? हाय इच्छुक, पण ते दाखले असलेले काढायचं काम कमी असलेले ST समाज अत्यंत कमी आणि सरसकट कोळी समाजाला हे काय लाभ नाही आहे. ठराविकच लोकांना त्याचा लाभ आहे. तरी कोण कोण इच्छुक आहे या मतदारसंघात दाखले असणारे वगैरे? एकाच व्यक्तीचं नाव येते, कोण चंद्रकांत कोळी म्हणून आहेत. त्यांच्या मिसेसचं नाव कुठल्या गटाकडं आहे ते? यड्रावकर गटाकडे. आणि बाकी आता बघ स्वाभिमानी, काँग्रेस यांची आता आघाडी झाली आहे, शिवसेना, उभाटा, एकीकडे भाजप आहे. यांचे कोण उमेदवार असणार आहेत? त्यांचे ते दीपक कोळे म्हणून आहे, त्यांचे मिसेसचं चालू. कोणाचे? ते पण खाली गावात आहे. कुठल्या पक्षाकडे? ते स्वाभिमानी काँग्रेसकडे. बर. आणि भाजपची काय भूमिका असणार? भाजप या मतदारसंघातून मागचे जिल्हा परिषद होते भाजप होते, त्यांची काय भूमिका असणार आहे? सध्या तरी काय भूमिका दिसत नाही. स्पष्ट काय त्यांची भूमिका अजून काय दिसली. या मतदारसंघावर वर्चस्व सांगायला गेलं तर कुठल्या पक्षाचं, कुठल्या गटाचं आहे आता सध्या तरी यड्रावकर गटाचं व्यवस्था आहे. का बरं तसं वाटतं? सध्या आता स्वामीवर म्हणून फुटून काहीतरी सागर शंभू शेट्टी हा मोठा गट यड्रावकर साहेबांना मिळाला. बर. आणि मोठी यड्रावकर साहेबांची ताकद मोठी आणि ही एक ताकद, त्यामुळं गट मोठं. जरी ते स्वाभिमानीमधून ड्रायव्हर गटात गेले असतील तर स्वाभिमानीला काय फरक पडेल काय? स्वामीला काय, स्वामीला त्याचा तोटा होणार. तोटा होणार? स्वामीला त्याचा 100% तोटा. इथलं ताकद कमी झाली. कसा पाहिजे आता निवडून येणारा सदस्य, कसा पाहिजे? निवडून येणारा सदस्य जनतेच्या सुखसोयी बघणारा असावा, जनतेत मिसळणारा असावा. म्हणजे अनुसूचित जमाती महिला आरक्षण आहे, तुम्ही म्हणला की आता उमेदवार होता लागले, दाखले आहेत, दाखले नाहीत, काय परिस्थिती आहे? कोण कोण इच्छुक आहेत? काय वाटते कुणाला कुणाकडून तिकीट मिळेल, कुठल्या पक्षाकडून? त्या पद्धतीने गावात त्यांची अल्पसंख्या आहे, म्हणजे ती जी दाखला आहेत ती एकदम किरकोळ आहेत, जास्त नाही आहेत आपल्या गावात, नांदणी गावात. त्यामुळं प्रत्येक पक्षाला जे
उमेदवारी जाहीर करायची आहे ती जाहीर करण्यासाठी दमछाट झाल्या म्हणजे बाबा उमेदवार मिळणार झाल्या असं झालंय. उमेदवार मिळण्यात मग आता कधी सापडायची 21 तारखेला शेवट तारीख आहे अर्ज करायला. काय खरं आता कसं झालंय दाखले कमी आहेत फिक्स येणार उद्या 2 दिवसात तरी काय तरी असणार एकाच विरोध पुन्हा दाखले कुणाकुणाची नाव आता चर्चेत आहे सध्या आता. तर काय ते दीपक कोळी म्हणून आहेत त्यांच्या मिसेसचं एक आहे आणि झाले तेवढेच दोघा तिघांचेच आहेत गावात जास्त नाही आहेत. मग आता हा मतदारसंघ या मतदारसंघावरती नांदणी मतदारसंघ जिल्हा परिषद आहे कुठल्या गटाचं कुठल्या पक्षाचं वर्चस्व या मतदारसंघावर आहे. जरा येड्रावकर गटाचं जास्त आहे. कशाबद्दल कसं आहे त्यांची मागील 5 वर्ष आमदारकीची चांगली कामं झालेली आहेत आणि त्यातून त्यांचं जे लोक जागरण म्हणजे लोकांच्या बद्दल पोहोचणं हे त्यांचं जास्त आहे. तर आता एकीकडे आता इकडे आघाडी गेल्या बघा आता तुम्ही बघायला गेला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकीकडे आहेत. भाजपची अजून काय भूमिका नाही मग यांचं कसं यांच्या पक्षाची कशी काय ताकद कसं योगदान आहे इथं. कसं आहे त्यांचं हाय म्हणजे ताकद आहे तर ताकद तेवढी त्यांची लागू शकत नाही कारण वेगवेगळा पक्ष झाला आणि अखंड एक पक्ष लोक काय आहे ज्याचं जास्त कामं होत्या त्याच्याकडे लक्ष देतात. माधुरी आत्मीचा मुद्दा सगळ्या देशात गाजलेला आहे राज्यात गाजलेला आहे काय त्याचा काय निवडणुकी एकंदरीत काय कुठे परिणाम होताना काय दिसणार का. नाही तो विषय वेगळा तो एखाद्या भावनिक विषय आहे तो विषय राजकारणात येऊ शकत नाही कारण अजून आत्मीन परत आलेली नाही अनेक आंदोलनं झाली तर आंदोलन झाली सगळी झाली तर अजून त्याचा आणि ह्याचा विषय घेऊ नका. सगळे पारावे सायंकाळच्या वेळेला एकत्र बसला काय जरा गप्पागोटी चर्चा निवडणूक जवळ आल्या काय चर्चा येत नाही. आता फॉर्म भरायचं वगैरे चालू आहे. अनुसूचित जमाती महिला म्हणजे एसटी साठी मतदारसंघ राखीव आहे कुणाकुणाची नावे चर्चेत आहे. इथं अरुण पवार म्हणून एक आहेत त्यांच्या मिसेस आहेत आणि ते हिरामन पवार माजी सरपंच त्यांच्यातले चर्चेत आहेत. कुठल्या कुठल्या गटात पहिली लढत होणार आहे मतदारसंघात कुणाविरुद्ध कोण असणार आहे. आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी दोन्ही असणार मग येड्रावकर गटाची काय भूमिका असणार आहे इथे. यड्रावकरांचं शक्यतो भाजपकडे राहणार त्यांनी राहतील असं वाटतंय. काय कामं मागच्या 5 वर्षात जिल्हा परिषदेच्या या मतदारसंघातली कामं कशी झाली आहेत. तुम्ही म्हणलात की आता भाजपच्या ठिकाणी सदस्य होते जिल्हा परिषदेचे त्यांच्या काळातली कामं कशी आहेत. या आपल्या मतदारसंघातली परिस्थिती अशी आहे की ह्याच्या आधीच सगळा विकास झालेलाच हा भाग आहे म्हणजे नवीन विकासाचा कुठला करावा लागल अशी काही परिस्थिती नाही इथं तरी सुद्धा विकास चालूच आहे. विकास काय थांबलेला नाही. आता मग मला कोणतरी म्हणाले की बाबा एसटी अल्पसंख्याकांमध्ये कमी आहेत असं उमेदवार शोधायला लागले काय सांगाल त्याबद्दल. नाही हे 2 उमेदवार आहेत मागे ह्यापूर्वी सुद्धा सरपंच पद शेड्यूल ट्राईबला राखीव होतं त्यावेळेला ते इथलं सरपंच होतेच की. आता कुठल्या गट या ठिकाणी कुठल्या गटाची सरशी ठरणार कुठल्या गटाचं पारडं या ठिकाणी जड वाटते. दोन्ही पण तुल्यबळ लोक आहेत हेच की म्हणजे महाविकास आघाडी आणि बीजेपी तुल्यबळ असल्यामुळे अंतिम टप्प्यात चित्र फिरता येतं निवडणुकीचं. काय होते अंतिम टप्प्यात तेच की मतदान इकडचं तिकडचं फिरतंय त्यामुळे फिक्स निश्चित असं काही सांगता येत नाही. काय सांगाल मामा काय नांदणी हे संपूर्ण मला वाटतं आता देशात प्रसिद्ध झालेला आहे हा काय या नांदणीमध्ये कशी लढत असणार आहे. सांगितलं की साहेब जास्त यांना अनुभव नाही आम्ही काय शेतकरी लोक शेतमजुरी करणार घरी काय गावातली सगळी चर्चा आहे सुद्धा कसा असावा मग निवडून येणारा जिल्हा परिषद सदस्य जो आहे तो कसा असावा असं वाटतंय. बरोबर आहे गोरगरिबांचं कल्याण करणारच असावं. सगळीकडे गोरगरिबांकडे लक्ष देतात काय आहे की चालू आहे आता जिल्हा परिषद निवडणुकीला आल्यात नांदणी मतदारसंघ आहे अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आहे हा काय आता कशी लढत होणार मतदारसंघामध्ये आता. नाही काय सांगू शकत त्या कुणाची नावं काय चर्चेत आहेत काय कानावर आहेत. विनायक कोळी म्हणून आहेत त्यांचं राजेंद्र पाटील यड्रावकर आणि परत काय अजून नाही नाव अजून चर्चेत बघू. मग कुठल्या कुठल्या पक्षामध्ये लढत होईल असं वाटतं इथं. तिरंगी लढत होणार. तिरंगी कशी होणार. राजेंद्र पाटील यड्रावकर भाजप आणि काँग्रेस संघटना येतात. तिरंगी होणार. तिरंगी लढतीमध्ये या मतदारसंघावर कुठल्या पक्षाचं वर्चस्व आहे असं वाटतंय गटाचं किंवा पक्षाचं काय सांगू शकत नाही तसं काय अजून नाही. अजून दुसरा उमेदवार काय ठरलेला नाही. ठरलेलं नाही का असं कारण मतदानाला आता म्हणजे अर्ज भरायला 3 दिवस राहिलेले आहेत फक्त 21 तारखेला शेवट आहे मग अजून काय नाव ठरत नाही. चाललंय काँग्रेस संघटनेचा माणूस कोण असणार तिकडं काय नाव घेऊ शकत
कधी ठरायचं आता? 3 दिवस राहिले फक्त. राहिले 2 दिवस 2 दिवस राहिले फक्त. हा. मग कधी हे सगळ्या फास्ट प्रोसेस आहेत, कधी नावं यायची चर्चेत? येतील 2 दिवसात. कसा पाहिजे निवडून येणारा जिल्हा परिषद सदस्य कसा पाहिजे? जे जनतेची कामं आहेत, परत बाकीची जे ग्रामची कामे आहेत ती सगळी व्हावी व्यवस्थित. मग आता मतदान करताना लोक कुठला मुद्दा लक्षात घेणार हो? काय कुठला मुद्दा लक्षात घेऊन मतदान करणार? माणुसकी बघून, उमेदवार कसा आहे, काम करायचं काय आहे, या दृष्टिकोनानं उमेदवाराला निवडले जाईल. या भागातली विकास कामाबद्दल काय सांगाल? बऱ्यापैकी झालेले आहेत, चांगले झाले. चांगले. नांदणी मतदारसंघ, नांदणीगाव राज्यात नाही देशात प्रसिद्ध आहे. होय. या मतदारसंघाची निवडणूक कशी आता जिल्हा परिषद होणार आहे? 2 दिवस अर्ज भरायला राहिले, कुणाकुणाची नावं चर्चेत, कशी निवडणूक होणार इथं? इथली निवडणूक रंगतदार होणार आहे. रंगत हो. का रंग येणार बरं? रंग येणार म्हणजे यड्रावकरांनी विरोध करणारी थोडी मंडळी आहेत, त्याच्यामुळे रंगतदार येणार आहे. कुठल्या पक्षाचे, कुठल्या गटाचे आहेत? नाही, आघाडी महाआघाडीनं विरोध करणार आहे यड्रावकर. आणि यड्रावकरांनी महायुतीची मोठ बांधायला चालू केलेली आहे. आणि त्या पद्धतीने ते जी आता नांदणीत विकास कामं झाल्यात त्या विकास कामावर आम्ही जिल्हा परिषदेच्या उमेदवाराला मतं मागणार आहे. कोण विकास कामे केला तुम्ही? यड्रावकरांनी. कारण आता 2 टर्म मध्ये त्यांनी भरपूर कामं करून दाखवले. नळ पाणी योजना पण आणले. आता थोड्या विरोध करायचं काहीतरी म्हणाला तुम्ही? विरोध लोक करणारच की, विरोध करणार हो. विकासाला हे विरोध असतोय, विरोध होणार. यड्रावकरांच्याकडे आता सक्षम उमेदवार चांगला आहे. कोण आहे? विनायक कोळी म्हणून आहे, त्यांच्या भावाची बायको राहणार आहे. आणि विरोधामध्ये कोण असणार मग? ते आता त्यांची अजून चाचपणी चालू आहे. काय किती 2 दिवस राहिले आता निवडणुकीला, म्हणजे मतदान अर्ज भरायला 2 दिवस राहिले, एवढा वेळ का? हे त्यांना माहिती. आता आमचे उमेदवार आम्ही जवळजवळ काल आम्ही यड्रावकरांच्या अनुसूचित जमाती महिलेसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. कुठेतरी त्या सीटा कमी आहेत असं वाटतंय? नाही, शिटा असतील नसतील, खरं उमेदवार सक्षम द्यायला लागणार नाही. कारण आम्ही हो सदन मतदारसंघ असल्यामुळं उमेदवार सक्षम द्यायला लागणार आहे. काय बघणार मग तुम्ही उमेदवार निवडताना? बाबा त्याला उमेदवार दिले पाहिजे, ह्याला दिले पाहिजे, एवढं काय बघून त्या उमेदवाराने तुम्ही त्याला म्हणजे नेते तिकीट देतील असं वाटतं? नेते तिकीट असं देतील, तो उमेदवार लोकांच्या कामाचा आहे काय, परत तो जनसंपर्क मध्ये आहे काय. आणि कसं झालंय, विनायक कोळी हा 2 टर्म ग्रामपंचायत सदस्य असल्यामुळे तो लोकांच्याकडून पोहोचलेला उमेदवार आहे. आणि त्याला कामाची, सामाजिक कामाची आवड आहे. त्याच्यामुळे तो हिरिरीनं कामं करू शकतो, वेळ देऊ शकतोय. तुम्ही आता म्हणलात की विकास कामाच्या जोरावर आम्ही मतं मागणार, पण इकडे आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडी एकत्र आलेला आहे. त्यांनी सुद्धा चांगला त्यांचा अजेंडा असणार, त्यांच्या मुद्द्यावरती ते मतं मागणार. मग कसा मग हा विरोध आणि कसे होणार लढत? नाही, विरोध आम्ही जे काम केलंय त्या कामावर आम्ही मतं मागणार आहे काय. आणि इथनं पुढे ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही काम करणार आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून, मान्यांच्या माध्यमातून. आता जिल्हा परिषद सदस्य होते या ठिकाणी नेतृत्व करणारे, त्यांच्या काळातली कामं कशी आहेत? त्यांच्या काळातली बऱ्यापैकी झाली, बऱ्यापैकी झाली. नमस्कार. निवडणुका आता लागलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या, कुणाकुणाची नाव आहेत चर्चेत? तसेच आपल्या कोळी मॅडम म्हणून एक आहेत. मी स्वयंसेवक संघटनेचा उपसरपंच नांदणीचा होतो. आता आम्ही सागर समितीसाठी येडाकोळ गटात आपण सामील झालोय, पण आम्ही कोळी मॅडमच्या पाठीशी आम्ही आहे.